श्री शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पुणे आणि मयूर मेडिकल एजन्सीज इंदानी परिवार यांच्या सौजन्यानं मोफत वारकरी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालं। यावेळी माध्यमिक प्रशालेचे कर्मचारी आणि इंदानी परिवार उपस्थित होते। यामध्ये रक्तदाब, साखर, रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या, गुडघेदुखी, सर्दी, डोकेदुखी, ताप अशा अनेक आजारांवर वारकऱ्यांवर उपचार करण्यात आले। या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि या समाजाप्रती असणारं आपलं उत्तरदायित्व कायम ठेवण्यासाठी आपण 10 वर्ष झालं वारकऱ्यांची सेवा करतो, असं इंदानी यांनी सांगितलं। रामकृष्ण हरिमौली आपल्या डोरळकडनं या आपल्या संतश्रेष्ठ मौली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक 8चा या ठिकाणी शाळेमध्ये मुक्काम आहे आणि याच शाळेमध्ये इंदानी परिवार आणि हे माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं वारकऱ्याचं मोफत सर्व गुणिदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं। तर हे इंदानी परिवार यांच्याशी आपण थोडंसं बोलूया, जरा जवळ या आवाज येणार माहिती नाही आपल्याकडं। तर सर, किती दिवसापासून आपण वारकऱ्यांची सेवा करतो? आपण जवळजवळ 10 वर्ष झाली वारकऱ्यांची सेवा करतो या शाळेच्या डॉक्टरांच्या माध्यमातून। ॲक्च्युली डॉक्टर माध्यम आहे, आम्ही औषध देत कोण असतो तर डॉक्टर आहेत म्हणून हे सगळं काम चालू आहे। डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे आपण सर्व व्यवस्थित करतोय। काय वाटतं, कसं वाटतं वारकऱ्यांची सेवा करावी अशी का वाटते बरं तुम्हाला? वारकरी सेवा म्हणजे वारकऱ्यामुळे तर सगळं चालू आहे। पाऊस पाणी हे सगळं तुमच्या वारकरी तुमच्या दिंडीचा म्हणून सगळं पाऊस पाणी सुजलाम आहे। बरोबर, नाही तर मग काही नाहीये। आणि देवाची ते लाखोनी करोडोनी लोक तिथे जातात, ते तुम्ही सगळं चालतात देतात म्हणून सगळे लोक येतात। वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे आपली पांडुरंगाची सेवा करण्यासारखं। आता सर्वांना वारी घडते असं नाही, किंवा सर्वांना आपल्या कामाच्या व्यापातून प्रपंचाच्या राडगाडीगातून सर्वांना वारी करणं होतच असं काही नाही। परंतु या जिथं म्हणतात जिथं पुणे तिथं काय गुण, हे पुण्यातील नागरिकांची खासियत अशी आहे, जरी आपल्याला वारी करता आली नाही तरी चालेल, परंतु वारकऱ्याची सेवा ही आपल्याला आयुष्यात घडली पाहिजे। जे जे आपल्याकडे आहे ते दान स्वरूपात दिलं पाहिजे। आपल्याकडे जे आहे, आपल्याकडे सेवा आहे, ती आपल्याला देवाच्या चरणी आपण ती सेवा अर्पण करतो। यांच्याकडे जे आहे आर्थिक परिस्थिती असेल, वेळ असेल, ज्ञान असेल, आणि या ज्ञानाची सेवा ते वारकऱ्याच्या चरणी या ठिकाणी अर्पित करतायत। नमस्कार।